लातूर शहरातील एका नामांकित मुलींच्या वसतिगृहामध्ये जेवणामधून विषबाधा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता आणि तेथील मुलींच्याकडून समजून घेतल्यानंतर असं बाब समोर येत आहे की त्या ठिकाणी त्या मुलींच्या जेवणामध्ये एका वेळेला पाल निघाली होती आणि एका वेळेला सरडा पण निघाला होता. त्या मुलींनी ते सोशल मीडियावरती पोस्टसुद्धा व्हायरल केली होती. मात्र वसतिगृहाच्या व्यवस्थापकांच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला आणि ती पोस्ट तो व्हिडिओ डिलीट करण्यास भाग पाडल्या गेलं, अशी बाब समोर येत आहे. या बाबतीमध्ये आपल्या येथील आम आदमी पक्षाचे उमेदवार नलबले हे सुद्धा या ठिकाणी पोचलेले आहेत. ते काय म्हणतात पाहूया आपण. लातूर शहरातील एका नामांकित मुलींच्या वसतिगृहामध्ये जेवणामधून विषबाधा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता आणि तेथील मुलींच्याकडून समजून घेतल्यानंतर असं बाब समोर येत आहे की त्या ठिकाणी त्या मुलींच्या जेवणामध्ये एका वेळेला पाल निघाली होती आणि एका वेळेला सरडा पण निघाला होता. त्या मुलींनी ते सोशल मीडियावरती पोस्टसुद्धा व्हायरल केली होती. मात्र वसतिगृहाच्या व्यवस्थापकांच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला आणि ती पोस्ट तो व्हिडिओ डिलीट करण्यास भाग पाडल्या गेलं, अशी बाब समोर येत आहे. या बाबतीमध्ये आपल्या येथील आम आदमी पक्षाचे उमेदवार नलबले हे सुद्धा या ठिकाणी पोचलेले आहेत. ते काय म्हणतात पाहूया आपण. तर काय सांगाल आज लातूर शहराच्या म्हणजे उच्च एकदम आपण त्याला म्हणतो किंवा खूप हाय क्वालिटीचं जे वसतिगृह आहे, मातोश्री शासकीय वसतिगृह मुलींचं, या ठिकाणी जवळपास 110 मुलींना सरकारी दवाखान्यात अचानकपणे हलवण्यात आलं, कारण विषबाधेचं आहे. काय सांगाल तुम्ही याच्यावरती? मला असं वाटतं की थोडंसं याची खरी माहिती आपण जाणून घेतली पाहिजे. आत्ताच आम्ही इथं जे ॲडमिट आहेत मुली त्यांच्याशी चर्चा केली आणि असं आम्हाला समजलं की हे फूड पॉइझनिंगचा जो प्रकार आहे असं प्रशासन भासवतं आणि निश्चितच फूड पॉइझनिंगचा प्रकार नाही आहे. तर इथं त्यांना जेवणामध्ये जे जेवण त्यांचं बनवलं होतं त्याच्यामध्ये पाली आणि सरडे आढळले आणि याचे काही फोटो तिथल्या 1-2 मुलींनी काढले होते आणि ते सोशल मीडियावर टाकले होते. त्यांना लगेच ते डिलीट करायला सांगण्यात आलं आणि ह्या वसतिगृहात घडलेला हा पहिला प्रकार नाहीये, तर मागे पण असे प्रकार येथे घडलेले. तर मला असं म्हणायचं की प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार आहे आणि आपण केवळ जर आजचा प्रकार सारवासारवीचा जर याच्यात प्रयत्न केला तर असा फ्युचरमध्येही असा प्रकार घडू शकतो. आणि आज सुदैवानं कुठल्याही मुलीला काही झालेलं नाहीये, त्या व्यवस्थित आहेत. काही 33 मुली अत्यावस्थित जरी असल्या तरी डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की सकाळपर्यंत त्या बऱ्या होतील आणि त्यांना डिस्चार्ज इथून दिला जाईल. पण सुदैवानं आज जरी झालं नाही तर फ्युचरमध्ये अशा घटना होऊ शकतात, कारण अशा मागे पण झालेल्या आहेत. आणि जर कोणाचा याच्यात जर जीव गेला तर काय, प्रशासन तेव्हाच जागी होणार आहे का आणि तेव्हाच कारवाई होणार आहे का जेव्हा कोणाचा जीव जाईल? तर माझी अशी विनंती आहे प्रशासनाला, आम्हाला निश्चितच याच्यात राजकारण करायचं नाहीये. त्याच्यामुळं राजकारणाचा भाग वेगळा सोडून जेव्हा सगळ्या मुली ऍडमिट होत होत्या त्यावेळेस अचानकपणे इथे येऊन प्रशासनावर दबाव आणण्याचा निर्माण करण्याचा कुठलाही प्रकार आम्ही केलेला नाहीये. आणि जेव्हा सगळी परिस्थिती शांत झालेली आहे तेव्हा आम्ही आता मुलींशी चर्चा केलेली, म्हणून राजकारणाला बाजूला ठेवू. मला असं म्हणायचं की आजचा प्रकार पुढे होऊ नये याच्यासाठी एक लातूरचा सुजाण नागरिक म्हणून माझी प्रशासनाला केवळ विनंती आहे की या प्रकरणाची सारवासारव न करता कृपया याची चौकशी करा आणि जे दोषी असतील त्यांना त्यांच्यावर कारवाई करा, जेणेकरून असा प्रकार पुन्हा घडेल. पण आपण या वैद्यकीय महाविद्यालयाच्या म्हणजे डॉक्टरच्या टीमशी बोलणं केलं आणि पेशंटशी ही तुमची भेट झालेली आहे. तर मला असं म्हणायचं आहे की हॉस्पिटल प्रशासन सज्ज होतं का या गोष्टीसाठी की आहे? मला वाटतं आपण खरंच डॉक्टरांना याचं बेनिफिट दिलं पाहिजे की अनेवेळेस 150-200 जण अचानकपणे इथं दाखल होतात आणि त्यांच्यावर उपचाराची परिस्थिती येते. मला माहिती आहे की डॉक्टरांवर सध्या खूप ताण आहे, मेडिकलमध्ये स्टाफची खूप कमतरता आहे आणि असं असतानाही त्यांनी खूप चांगल्या रीतीने हे हाताळलेलं आहे.
आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. म्हणून डेफिनेटली आम्ही डॉक्टरांना त्याचं क्रेडिट देतो आणि त्याचबरोबर प्रशासनालाही पण आवाहन करतो की स्टाफची संख्या वाढवावी, जेणेकरून असा जर प्रकार भविष्यात घडले आणि खूप सारे कॅलॅमिटीजला आपल्या कुठल्या फेस करावे लागले तर तिथले डेफिनेटली तिथं स्टाफ उपलब्ध राहील चांगल्या प्रकारे. बरं, अखिल विद्यार्थी परिषदेचे ABVPचे जे कोणी कार्यकर्ते आज तिथे होते, त्यांचं म्हणणं असं आहे की तो मेस जिथनं किंवा तो कॅन्टीन जो चालवतोय, जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्या व्यक्तीला तात्काळ तिथनं काढून नक्कीच कारवाई केली Definitely पाहिजे. झाली पाहिजे, ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई पण झाली पाहिजे. फक्त काढण्याचं नाही, मला वाटतं याच्यावर तर बाकीचे गुन्हे पण नोंद झाले पाहिजेत, कारण ह्या डेफिनेटली कोणाच्या जीवाशी तुम्ही खेळताय. साधारण म्हणजे याच्यात डेफिनेटली कुठं ना कुठं भ्रष्टाचार होतो आणि त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातूनच निकृष्ट दर्जाचं जेवण त्यांना दिलं जातं. तर याची चौकशी झाली पाहिजे आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आपण शासनाला अशी विनंती कराल का किंवा लातूर जिल्ह्यामध्ये जेवढेही शासकीय हे आहेत, वसतिगृह आहेत, या ठिकाणी अशा चौकशी करून आणि योग्य तो माणूस तिथे नेमावा? नक्कीच अशी एक समिती पण त्यांनी नेमली पाहिजे, चौकशी समिती, जी सगळ्या वसतिगृहांना भेट देईल आणि तिचे सध्या काय परिस्थिती आहे, कुठल्या प्रकारचं जेवण विद्यार्थ्यांना दिलं जातं, त्यांच्या बाकीच्या सुविधा काय आहेत. मला असं वाटतं की मागे एक प्रकार झाला होता की एका मुलाच्या आत्महत्येचा काहीतरी एक प्रकार झाला एका कॉलेजमध्ये, मला त्याचं नाव आठवत नाही, JSPM कॉलेजच्या म्हणजे त्या परिसरावर, त्या वसतिगृहात जिथे 200 मुलं राहत होती एकाच ठिकाणी, एका खोलीमध्ये 200 300 जणांना कोंडून ठेवण्यात आले. अशा प्रकार लातूरात कुठेतरी घडत आहे. आणि असं असताना प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि केवळ कुणाची हत्या झाली किंवा आत्महत्या झाली, तसा काही प्रकार झाला किंवा कुणा दगावलं तेव्हाच प्रशासनाला जाग येते. मला याच्यात बिलकुल राजकारण करायचं नाही, याच्यात निश्चितच भरपूर लोक गुंतलेले असतील. डेफिनेटली त्यांच्यावर जेव्हा आमच्याकडे पुरावे येतील आम्ही सबळ पद्धतीने त्यांच्याबद्दलही बोलूच, पण जोपर्यंत पुरावे नाहीत तोपर्यंत मला असं म्हणतं की याच्यातून राजकारण बाजूला ठेवून एक चौकशी समिती नेमावी शासनाने आणि या सगळ्या वसतिगृहांची, या सगळ्या कॉलेजची, यांची सगळ्यांची चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. थँक्यू सर. थँक्यू.